प्रथम राजाने डोंगर पाहिला आणि गड पाहता क्षणी आपल्या राजांच्या तोंडून निघणारे गडाविषयी काही उद्गार वाक्य आहेत जे आजही आपल्याला वाचायला मिळतात. कृष्णाचे अनंत सभासद या बखरमध्ये की राजा कासा जाऊनी पाहता गड हा बहुत चखोड आहे. चौथरी पहा गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे गाव तिडगाव उंच. प्रजन्य काळी कड्यावर गवत उगवत नाही. धोंडा ताशिव एकच दौलतबाद दशगुण उंच. आयुष्य देखणे राजे संकृष्ट झाले आणि बोलिले की तख्तास जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे गडाची निवड राजधानीसाठी केली. रायरीवरून नामकरण श्रीमान रायगड केलं. गडाच्या चारही बाजूला सह्याद्री पर्वत रांगा आहेत, पण कुठलाही डोंगर गडाला जोडून नाही. हा एक स्वतंत्र डोंगर आहे जो एकाच खडकापासून तयार झालाय. शिवाय गड हा कोकणात येतो, म्हणजे दर्या किनाऱ्याजवळ, समुद्री किनारपट्टी जवळ, त्याच्यावर आपलं लक्ष राहील. या दृष्टिकोनातून गडाची निवड राजधानीसाठी केली. पण गड बांधायला उभा करायला 14 वर्ष लागली. छत्रपती शिवरायांनी डोंगर जिंकला. 1656 ते 70 पर्यंत गडाची बांधकामं चालू. या गडाचे शिल्पकार ज्यांनी हा गड उभा केला, सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदळकर, आजही त्यांच्या नावाची पाठी जगदीश्वर मंदिराच्या समोर आहे. ज्यांनी गड बांधला 14 वर्षामध्ये. 1656 ते 70 पर्यंत गडाची बांधकामं चालू होती. आज आपल्याला प्रश्न पडतो, गडावरती बांधकामं केली, 350 इमारती गडावरती आहेत, पण लागणारा दगड त्या काळी आणला कुठून? तर या गडावरती 11 तलाव 84 लहान टाक्या खोदल्या पाण्यात. त्यातील तुम्ही हत्ती तलाव पाहिलं होतं. त्याच्या बाजूला गंगासागर तलाव आहे. कासलीमुळे नाही आपल्याला दिसत, ते समोर आहे. म्हणजे गडावरती 11 तलाव 84 टाक्या खोदल्या आणि ज्यातून निघणारा दगड जो आहे तो गडाच्या बांधकामाला वापरला. म्हणजे पिण्यासाठी पाणी झालं आणि बांधकामाला दगड झाली. पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही संकल्पना त्या काळची. आज आपण बांधकाम पॅकिंग करायला रेती आणि सिमेंट वापरतो. त्या काळी बांधकाम पॅकिंग करायला चुना, गुळ आणि शिसं वापरले. शिसं म्हणजे लीड. त्यामुळे आपण गडाचं बांधकाम हे मजबूत पाहत आहोत. ज्या गडावरती आज आपण फक्त दगडांचे अवशेष पाहतो. याच्यावरती छत काय होतं की नव्हतं? तर यावरती काय छत होतं त्या काळी? तर सागाची लाकडं, मातीची कौलवर, आतमध्ये पैठणी कापडं, मखमली गोंडे आणि मशाल. कल्पना करा की गडाचं सौंदर्य त्या काळी होतं कशा प्रकारे. हे वैभव इंग्रजाने 10 मे 1818 गडाच्या दक्षिणेस पोटल्याचं डोंगर आहे, जिथून इंग्रजांनी तोफेचा भडीमारा केला. गडाचं पहिलं दारुकोठार फोडलं, जिथे तोफेचे दारुगोळे स्टोअर केले जायचे. इतिहास नोंदणीप्रमाणे हा गड 11 ते 12 दिवस जळत होता. म्हणजे असणारे जे काही सागवान छत आहे हे जळालंय. आज आपण पाहतोय दगडी बांधकाम आणि विटाचं बांधकाम. याहून कल्पना करा की गडाचं वैभव त्या काळी होतं कशा प्रकारे. आता इथून पुढे गड दर्शनाकरता आपण सुरुवात करूया. जो आपण हा मोकळा मैदान पाहतो, या मैदानाला इतिहासामध्ये होळीचा माळ असं म्हटलं. मार्च महिन्यातला शिमगा हा सण या ठिकाणी साजरा केला जायचा. होळी पेटवली जायची इथे आणि पेटलेल्या होळीमध्ये नारळ टाकला जायचा आणि जो व्यक्ती तो नारळ हाताने बाहेर काढेल त्याला इथे हातातील सोन्याचा कडा आणि मानाचा फेटा बक्षीस म्हणून दिलं जायचं. हे होळीचं ग्राउंड आहे. समोर आपल्या राजांची शिवप्रतिमा आहे, जी दरबारामध्ये बसवायला आणली होती. पण आपले राजे सिंहासनावर बसताना पायात बुटं घालून बसत नाही. राजांच्या पायामध्ये बुटं आहेत म्हणून ही शिवप्रतिमा आतमध्ये न बसवता इथे बसवली. 1974 छत्र 2012 उदयनराजे भोसले भिडेगुरुजी यांच्या हस्ते. आज आपल्या राजांच्या पूजनाकरता डेली सांगलीचे शिव प्रतिष्ठान मंडळ यांचे 2 सदस्य गडावरती डेली पूजनासाठी असतात. पलीकडे इथे हत्तीगण आहे, जिथे हत्तींचं संगोपन केलं होतं, पालन पोषण केलं होतं. मध्ये इमारत बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठेची लांबी 800 फूट आहे, रुंद 40 फूट आहे. एका साईडला 21, एका साईडला 22 दुकानं आहे, म्हणजे 43 दुकान आहे. समोर दुकान, पाठीमागे घर आणि मध्ये स्टोर. प्रत्येक दुकानाला पायऱ्या देखील आहेत आणि आपल्याला त्याची हाईट घोड्याच्या उंची बघायला मिळते. घोड्यावरती सुद्धा बाजार खरेदी केला जायचा आणि पायी सुद्धा. बाजारपेठ आपली चालून झाली की आपल्या डाव्या हाताला पाऊलवाट गेली आहे टकमक टोक. त्या टोकाचा वापर छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मासाहेब
यांना दर्शन घेण्यासाठी टकमक टोकाचा वापर करायचा. छत्रपती श्री संभाजीराजेने त्या टोकाचा वापर केला कडेलोट. स्वराज्यद्रोह कोण करेल अशा गुन्हेगाराचे हातपाय बांधून गोणीत भरून टकमक टोकावरतून कडेलोट केली. ते हायकोर्ट हाय शिक्षा, मृत्यूदंडाची शिक्षा टकमक टोकावरतून केली जाईल. आता आपण पाथर्ड गावातून आतमध्ये आलात, आऊसाहेबांच्या समाधीला नतमस्तक झाला असाल, वाड्याला भेट दिली असेल आणि तिथून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली असेल. कारण आऊसाहेबांच्या समाधीला नतमस्तक होणं हे आपलं परम कर्तव्य आहे. म्हणून एक वाक्य म्हटलं जातं की राष्ट्रमाता राजमाता तुम्ही जन्माला आला नसता तर दिसले नसते अंगणामधली तुळस. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आला नसता तर दिसले नसते अंगणामधली तुळस. राजेश्वर छत्रपती तुम्ही जन्माला आला